पन्हाळा तालुक्यातील वाघवे गाव. सायंकाळची वेळ. गावातील काही लहान मुलं नेहमीप्रमाणे ओढ्याजवळ क्रिकेट खेळत होती. खेळ रंगात आलेला असतानाच अचानक चेंडू ओढ्याच्या पात्रात जाऊन पडला. मुलांनी काठीच्या साह्याने चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र पुढच्या क्षणी त्यांच्या नजरेसमोर जे दृश्य आलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पाण्यात एका लहान बाळाचा हात तरंगताना दिसत होता. घाबरलेल्या मुलांनी आरडाओरड करत गावात धाव घेतली आणि नागरिकांना माहिती दिली. गावकरी घटनास्थळी पोहोचले असता अंदाजे 8 ते 9 महिन्यांचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आलं. या घटनेनं संपूर्ण वाघव गाव सुन्न झालं. प्राथमिक अंदाजानुसार हे अर्भक 5 ते 6 दिवसांपूर्वी ओढ्यात टाकण्यात आलं असावं. ओढ्याजवळ पथदिव्यांची कोणतीही सोय नसल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे अमानुष कृत्य करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेची माहिती पन्हाळा पोलिसांना मिळाली. पन्हाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय. मात्र एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एवढ्या निष्पाप जीवाला अशी निर्दयी शिक्षा देणारे नेमके कोण?